त्या जागेचा निश्चित आपण नंतर विचार करू. बच्चू कडू. सभापती महोदय, खरं तर मंजुरात हा वेगळा भाग आहे आणि जागा ही वेगळी गोष्ट आहे. आपण अमरावती जिल्ह्याला मेडिकल कॉलेज द्यायचं होतं, जागा आपल्याला ठरवायची होती आणि मग जागा जी चुकीची निवडल्या गेली ते तर खरं पाहणं महत्त्वाचं आहे. इथे मध्यवर्ती शहरामध्ये 3 जागा आपल्याकडे आहे. 25 एकर हे आपल्याला पाहिजे, 11 एकर, पण आपल्याकडे 25 एकराच्या 3 जागा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्या न घेता आपण अमरावती शहराच्या दूर कुठेतरी 10-15 किलोमीटर दूर ते जागा निवडतोय. त्याचा गरिबांना भविष्यात काय फायदा होणार आहे? आपण भविष्यातला विचार केला पाहिजे, पर्यावरणाचा विचार केला पाहिजे. फॉरेस्ट तोडणार आहोत आपण, झाडं तोडणार आहोत, तिथले फॉरेस्ट तोडून तुम्ही ह्या इमारती बांधणार आहोत. म्हणजे साधी गोष्ट आहे का? हे तर नॅचरल आहे. आपण सगळ्यांना आपण ते लक्षात आलं पाहिजे. याचा विनाकारण विरोध होण्याचा कोणी कारण असेल, मागणीचा हट्ट असेल, पण आपण हे पाहिलं नाही पाहिजे का सभापती महोदय, का त्या रुग्णांना 15 किलोमीटर दूर जायचं, 10-20 किलोमीटर, पुन्हा डिझेलचा अपव्यय होईल, सगळ्या गोष्टी वेळेचा अपव्यय होईल, हे पण पाहणं महत्त्वाचं आहे. ह्या दुरुस्ती आपण केला पाहिजे. ते आपण तातडीनं हा दुरुस्तीचा प्रस्ताव शासनासमोर ठेवणार का? एक पहिला प्रश्न. दुसरा असा आहे का मेळघाट आहे, धारणी चिखलदरा हा प्रचंड भौगोलिकदृष्ट्या मोठा असणारा भाग आहे. ते आदिवासी आहे आणि सगळ्यात जास्त कुपोषण देशामध्ये, सगळ्यात जास्त कुपोषण धारणी आणि चिखलदरामध्ये आहे आणि अचलपूर हे जिल्ह्याची मागणी आहे. या दोनही गोष्टीतून नव्यानं एक अचलपूरला आपण मेडिकल कॉलेज देणार काय? अशा प्रकारचे 2 प्रश्नाचे उत्तर द्यावे. मंत्री महोदय. सभापती महोदय, मी पहिल्यांदाच प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं होतं, सन्माननीय बच्चू कडू साहेबांनी जो विचारलेला आहे, की आता ही जागा जोपर्यंत आता याचा निर्णय होणार नाही, कारण मुख्यमंत्री महोदयांच्या समितीनं ही जागाची निवड केलेली आहे. आता फॉरेस्टकडे हा प्रस्ताव आहे. ह्याचा निर्णय झाल्यानंतरच दुसरा प्रस्तावाचा चर्चा करता येईल. आता त्यांनी दुसरी जी मागणी केली की त्यामध्ये पहिल्यांदा NMCच्या नॉर्मप्रमाणे 500 बेडेड हॉस्पिटल असावं लागतं. आता 500 बेडेड हॉस्पिटल हे जिल्ह्याच्या ठिकाणी करावं आणि एक जिल्ह्याला एक मेडिकल कॉलेज असावं, असा आपला मंत्रिमंडळाचा धोरणात्मक निर्णय आहे. त्यामुळं अमरावती शहर आणि त्याचा आसपासचा भाग सोडून दुसरीकडे हलवता येणं आज तरी शक्य नाही. अनिकेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्या